दीनानाथ रुग्णालयाला महापालिकेचा दणका, 2 दिवसांमध्ये 22 कोटींचा मिळकत कर न भरल्यास जप्तीचा इशारा. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज निर्णय. कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय देणार निकाल. जामीन मिळणार की जेलमधील मुक्काम वाढणार याकडे लक्ष. अजित पवारांचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना बेशिस्त वागणुकीवरनं खडेबोल. पक्षाला अडचणीत आणणारी वक्तव्य, जनता दरबाराला गैरहजेरीवरनं झापलं. अहमदाबादमध्ये आज काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. सध्याची आव्हानं आणि भविष्यातील रणनीतीवर होणार चर्चा. खरगे, राहुल गांधींसह वरिष्ठ नेते करणार संबोधित. देशात वक्फ कायदा लागू, केंद्र सरकारकडनं अधिसूचना जारी. वक्फ कायद्याविरोधामध्ये पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये दगडफेक आणि जाळपोळीनंतर तणाव. तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये तुळजाभवानी मंदिराच्या 13 पुजाऱ्यांचा सहभाग. जिल्हाधिकाऱ्यांनी मागवली आरोपी पुजाऱ्यांची नावं. सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन. पुण्यात 27 वर्षीय परदेशी तरुणीवर 7 जणांकडनं लैंगिक अत्याचार. राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी शंतनू कुकडेसह 7 जणांना अटक. ठाण्यातल्या मुंब्र्यामध्ये खेळणी देण्याच्या बहाण्याने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. बाथरूमच्या खिडकीतून फेकून मुलीची हत्या. नराधमाला बेड्या. यंदा सर्वसाधारण पाऊस. जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीच्या 103% पाऊस बरसणार. स्कायमेटचा मान्सूनबाबत अंदाज जाहीर. इन्स्टाग्रामवरती पालकांच्या परवानगीशिवाय 16 वर्षाखालील मुलांना लाईव्ह स्ट्रीमिंगला बंदी. 18 वर्षाखालील युजर्सच्या सुरक्षेसाठी मेटाकडनं नियमात बदल. आयपीएलमध्ये अटीतटीच्या लढतीत लखनौ सुपर जायंट्सची बाजी. कोलकाता नाईट रायडर्सचा 4 धावांनी पराभव. रहाणे आणि रिंकू सिंगची खेळी व्यर्थ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.